लग्नाचं वय ऐकून साक्षी वैतागली होती. पण वेळेत सगळं उरकलं पाहिजे हेही तिला कळत होतं. करिअर तर पुढे पुढे आव्हान देतच राहतं. शेवटी साक्षीने स्थळ पाहायचं ठरवलं. आई म्हणाली, सातार्डेकर एकदम विश्वासू आहेत. त्यांनी पूर्ण विचार करूनच हे स्थळ आणलं असणार. पहिलं स्थळ आहे, अजून पाहू असं म्हणून उगाच पुढे ढकलू नकोस. साक्षी म्हणाली, हो ग आई, तू तयारी कर आधी पटापट. उशीर झाला तर इम्प्रेशन वाईट पडेल. आई म्हणाली, हा काय तुझ्या नोकरीचा इंटरव्ह्यू आहे इम्प्रेशन वाईट पडायला? आई आणि साक्षी कारने निघाले आणि रेस्टॉरंटमध्ये वेळेत पोहोचले. सुमित आणि सुमितचे आईबाबा अगदी वेळेत आधी येऊन रेस्टॉरंटमध्ये बसले होते. साक्षीला पाहून सुमितचा चेहरा खुलला, पण सुमितमध्ये पाहता क्षणी छाप पडावी असं काहीच नव्हतं. दिसणं हे काही साक्षीचं लग्नाचं प्रमाण नव्हतं, म्हणून तिने त्याला बाद केलं नाही. इकडची तिकडची बोलणी झाली. मुलामुलीला वेगळं बोलू द्यावं असं सुमितच्या आईचं मत पडलं. मग त्या दोघांना बाहेर फिरून येऊ द्या असा विचार मांडण्यात आला आणि त्याला साक्षी तयार झाली. सुमित म्हणाला, माझी ऑफिसची मीटिंग आहे 8 वाजताची. तुमची हरकत नसेल तर आपण उद्या भेटूया. साक्षी म्हणाली, पण शनिवारी तुम्हाला सुट्टी असते ना? सुमित म्हणाला, सध्या एक महत्त्वाचा प्रोजेक्ट येतोय तर थोडं जास्त काम आहे. साक्षीच्या मनात पाल चुकचुकली. हा वर्काहॉलिक आहे की काय? आत्ताच असं बोलतोय तर नंतर मला वेळ देईल काय? दुसऱ्या दिवशी सुमित आणि साक्षी बागेमध्ये भेटले. साक्षी म्हणाली, तुम्हाला काम खूप आवडतं वाटतं. सुमित म्हणाला, तसं नाही, पण काम केलं की त्यातल्या सगळ्या आव्हानांची मजा घेता आली पाहिजे, नाहीतर आयुष्य नीरस होईल. साक्षीला पटतं. सुमित म्हणाला, तुम्हाला छंद जोपासायला वेळ मिळतो का? साक्षी म्हणाली, आमचा टेरेस फ्लॅट आहे तर मला झाडं लावून त्यांची काळजी घ्यायला खूप आवडतं. सुमित म्हणाला, ओह, काय योगायोग आहे. मलाही झाडांची काळजी घ्यायला खूप आवडतं. आमच्या रो हाऊसच्या भोवती मोठी झाडं पण लावलीत मी, चिकू पेरू वगैरे. साक्षी म्हणाली, काय म्हणता? मग तर खूप मजा येईल. सुमितने चमकून तिच्याकडे बघितलं आणि मिश्किल चेहरा करून विचारलं. सुमित म्हणाला, हा तुमचा होकार समजू का मी? साक्षी लाजली आणि विषय बदलण्यासाठी म्हणाली, अजून काही छंद आहेत तुमचे? सुमित म्हणाला, वाचन. आता फार वेळ मिळत नाही, पण पूर्वी मी खूप वाचायचो. साक्षी म्हणाली, कशा प्रकारचं वाचता तुम्ही? सुमित म्हणाला, मला काल्पनिक आणि माहितीपूर्ण असं दोन्ही वाचायला आवडतं. साक्षी म्हणाली, मग सध्या काय वाचलं किंवा वाचताय? सुमित म्हणाला, सृष्टीची रचना देवाने केली की उत्क्रांतीतून झाली याचा उपाहो करणारं एक पुस्तक आहे. साक्षी म्हणाली, अरे वा, काय म्हटलं मग त्यात? सुमित बोलत राहिला आणि साक्षी ऐकत राहिली. मनाचे धागे एकमेकांत गुंफून एक सुंदर नक्षी बनवू लागली. दुसऱ्या दिवशी साक्षी प्रसन्न मनस्थितीत उठली आणि तिला असं वाटून राहिलं की ही प्रेमाची जादू आहे का? ऑफिसमध्ये तिचा नवीन मदतनीस येणार आज होता. तिला तिच्या सगळ्या कामाची रूपरेषा त्याला द्यायची होती. साक्षी ऑफिसमध्ये वेळेत पोहोचली आणि रिसेप्शनमध्ये एक खूप देखणा मुलगा बसलेला होता. साक्षीला पाहताच तो उठून उभा राहिला. अद्वैत म्हणाला, हॅलो साक्षी मॅडम. साक्षी म्हणाली, ओह, तुम्ही अद्वैत सावंत का? अद्वैत म्हणाला, हो, गुलाम आपकी सेवा में हाजिर है. साक्षीला पटकन हसू आलं. साक्षी म्हणाली, ओळखी करण्यात पटाईत दिसता तुम्ही. अद्वैत म्हणाला, अजून खूप गोष्टीत पटाईत आहे. आप आजमा के तो देखिए. साक्षी पुन्हा हसली. साक्षी म्हणाली, तुम्ही मला ओळखलं कसं? अद्वैत म्हणाला, साक्षी मॅडम सुंदर आहेत असं म्हटलं होतं मला कोणीतरी. साक्षी परत हसली. साक्षी म्हणाली, आशा करते तुम्ही बोलण्यात आहात तसेच कामात पण हुशार असाल. अद्वैत म्हणाला, आशा नाही, ऑर्डर.
तुम्ही ऑर्डर करायची आणि आम्ही ती चांगल्या प्रकारे पूर्ण करणार. बघालच तुम्ही. साक्षीने दिवसभर अद्वैतला ट्रेनिंग दिलं, पण दिवसाच्या शेवटीही ती टवटवीत फुलासारखी खुललेली होती. आज ती जितकी हसली तेवढी ती कधीच हसली नव्हती. दुसऱ्या दिवशी कसलंसं स्वप्न बघत साक्षी उठली. तिच्या अस्पष्ट जागृतीवर कुठलासा अस्पष्ट चेहरा येत होता आणि थोड्याच वेळात तो चेहरा स्पष्ट झाला. अद्वैत अद्वैत हात पसरून तिला मिठीत बोलावत होता आणि साक्षी ताडकन उठली. तिला आठवलं तिने सुमितकडे वेळ मागितला होता की आपण एकमेकांना अजून ओळखूया. लग्नाची घाई आणि ओझं वाटायला नको. ती संध्याकाळी सुमितला भेटणार होती आणि तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं. अद्वैतचा चेहरा असा का शिरू पाहतोय माझ्या मनात. ती ऑफिसला पोचली तेव्हा अद्वैतकडे बघायची तिची हिंमत होईना. ती त्याच्याकडे बघायचं टाळून त्याला काम समजावत राहिली. अद्वैत तिच्याकडे रोखून एकटक बघतोय असं काहीतरी तिला जाणवलं आणि तिने त्याला थोडंसं स्पष्ट शब्दात विचारलं, असे काय बघताय? अद्वैत म्हणाला, मी बघतोय की तुम्ही फारच गंभीर दिसताय कालच्यापेक्षा. एनी प्रॉब्लेम? साक्षीला जाणवलं. आपण नॉर्मल वागायला हवं साक्षी. असं काही नाही आहे, असं म्हणत तिने छोटंसं स्मितहास्य दिलं. अद्वैत म्हणाला, मला वाटलं तुम्ही माझ्या प्रेमात पडलात. साक्षीने ताडकन अद्वैतकडे पाहिलं. अद्वैत म्हणाला, तुम्हाला हसवायला बोललो मी. तुम्ही तर अजून सिरियस झालात. साक्षी संभ्रम लपवायला खोटं खोटं हसली. पण अद्वैत हुशार होता. तिच्या नजरेची भाषा त्याला कळली. त्याला अंदाज आला की काहीतरी साक्षीच्या मनात चालू आहे. साक्षी सुंदर होती, मोकळ्या आणि छान स्वभावाची वाटत होती. अद्वैतपेक्षा जास्त कमवत असेल, पण तिला त्याचा गर्व होणं शक्य वाटत नव्हतं. अद्वैतचंही लग्नाचं वय झालंच होतं ना. दोघांनी एकमेकाकडे बघितलं आणि नजरानजर झाली. त्याची प्रश्नार्थक नजर जणू काही विचारत होती, मी होऊ शकतो का तुझा लाईफ पार्टनर? दुसऱ्या दिवशी रविवार होता. साक्षीला 7 वाजता जाग आली. आज जरा मलूल वाटत होतं तिला. तिच्यासोबत जे होते ते बरोबर आहे की चूक असा संभ्रम होता. 2 ऑप्शन्स असणं स्वतःला ग्रेट समजणाऱ्या लोकांना सॉलिड वाटेल, पण साक्षीची विवेकबुद्धी तिला ही घटना आवडू देईना. ती उठून बसली. तिने फोन हातात घेतला आणि सहजच फोन बुकमध्ये जाऊन तिची बोटं नंबर चाळू लागली. तिने बोटाने स्क्रोल केलं आणि नंबर लिस्ट गरकनवर जाऊन एका नंबरवर येऊन थांबली. मेधा. कधी कधी योगायोगाचा असा अद्भुत कळस होतो की देवावर विश्वास दृढ होतो. साक्षीने प्रसन्न होऊन एक समाधानाचा श्वास घेतला. मेधा एक अतिशय हुशार, स्मार्ट अशी मॅरेज कॉन्सेलर होती. साक्षीला मॅरेज कॉन्सेलर वगैरे थेरच वाटायची, पण आज तिला त्याचं महत्त्व पटलं. या परिस्थितीत मेधाचं आपल्याला मदत करू शकते याची तिला खात्री पटली आणि ती उत्साहाने बिछाण्यातून बाहेर पडली. कॉफी शॉपमध्ये मेधा आणि साक्षी बसले होते. साक्षीने सगळी परिस्थिती मेधाला सांगितली होती. मेधा म्हणाली, तुला सुमितबद्दल काही फिलिंग्स आहेत तरी का? कारण आफ्टर ऑल इट्स अरेंज थिंग. साक्षी म्हणाली, सुमितकडे सेटल्ड आयुष्य आहे, पैसा आहे, तर अद्वैतकडे बहारदार व्यक्तिमत्व. मेधा म्हणाली, हे बघ, पैसा आणि वरचं व्यक्तिमत्व या सुरुवातीला दिसणाऱ्या आणि आकर्षित करणाऱ्या गोष्टी असल्या तरी सहजीवनात त्याचं महत्त्व दुय्यम असू शकतं, खास करून तुझ्यासारख्या वैचारिकरित्या प्रगल्भ मुलीसाठी. सहजीवनासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एकमेकांशी जुळून घेणं. तुला कोणत्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या तू तडजोड करू शकतेस हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. साक्षी म्हणाली, एवढं कसं ठरवणार ज्याबद्दल काहीच माहीत नाही त्यात? मेधा म्हणाली, त्यासाठी तुला दोघांनाही भेटावं लागेल आणि तेही बऱ्याचदा.
साक्षी म्हणाली, अगं तू काय मला डबल टायमिंग करायला सांगते आहेस? मेधा म्हणाली, हे बघ, तुला नाही करायचं तर स्पष्ट ऐकायला सांग सिच्युएशन. साक्षी म्हणाली, पण मला असं दोघांनाही तोडवंसं वाटत नाहीये. मेधा म्हणाली, दोघांना सांगून बघ, मग कदाचित एक स्टेप मिळेल तुला या प्रॉब्लेममधून पुढे जाण्याची. साक्षी म्हणाली, बरं. सोमवारी साक्षी ऑफिसमध्ये गेली. ती आता खूप नॉर्मल झाली होती. अद्वैत तिच्या आधीच ऑफिसमध्ये येऊन बसला होता. त्याने एक नजर साक्षीकडे पाहिलं आणि साक्षीने स्मित हास्य केलं. अद्वैत उठून साक्षीकडे आला. अद्वैत म्हणाला, ऑर्डर लेने के लिए बंदा हाजिर है. साक्षी हसली. साक्षी म्हणाली, आज खूप काम आहे. आठवड्याच्या सुरुवातीला नेहमी असतं. अद्वैत म्हणाला, इतकं काम आहे की गुलामराणी साहेबांना संध्याकाळी कॉफीसाठी नाही नेऊ शकणार. साक्षी म्हणाली, मी संध्याकाळी बाहेर आहे. एक स्थळ आले, त्यांना भेटायला चालले. अद्वैतचा चेहरा लगेच बदलला आणि तो रागिष्ट चेहरा करून पटकन वळून जागेवर जाऊन बसला. साक्षीला हे अजिबात आवडलं नाही. एवढा राग आणि काहीच समजूतदारपणा नाही. तिला वाटलं होतं अद्वैत यावरही काही विनोद करेल आणि हसण्यावारी नेईल, पण अपेक्षाभंग झाला होता. अद्वैत दिवसभर दुसऱ्यासारखा वागत राहिला आणि साक्षी बोलून झाली. संध्याकाळी साक्षी सुमित बरोबर बागेत बसली होती. ती शांतच होती. सुमित, काही झाले का? साक्षी म्हणाली, मी तुम्हाला खरं सांगू, ऐकण्याची तयारी आहे तुमची? सुमित म्हणाला, हो नक्की. जे काय असेल ते मोकळेपणाने सांगा. साक्षी म्हणाली, तुम्हाला भेटल्याच्या दुसऱ्या दिवशी मला ऑफिसमध्ये दिलेला नवा असिस्टंट जॉईन झाला आणि का कोण जाणे आम्ही एकमेकांकडे अट्रॅक्ट झालो. सुमितचा चेहरा थोडा पडला. सुमित म्हणाला, मग काय ठरवताय तुम्ही? साक्षी म्हणाली, अजून काहीच नाही. सुमित म्हणाला, तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या. साक्षीने सुमितकडे भावनाविवश होऊन बघितलं. त्याचं शांत राहणं, समंजसपणे बोलणं तिला खूप आवडलं आणि तिला सुमित सुंदर दिसू लागला. असेच काही दिवस गेले आणि अद्वैत पुन्हा साक्षीशी कामाव्यतिरिक्त बोलायला लागला. अद्वैत म्हणालं, ठरलं का मग लग्न? साक्षी म्हणाली, नाही, अजून काही ठरवलं नाही मी. अद्वैत हसला. अद्वैत म्हणाला, ज्याचा नशिबात असणार त्यालाच मिळणार राणी सरकार. आपण लग्नाची शक्यता पडताळली तर? साक्षीला हे एकदमच अनपेक्षित होतं, पण हे असं तिला खूप छान वाटलं. एकदम छान. ती हसायला लागली. त्या संध्याकाळी दोघे समुद्रकिनारी गेले. अद्वैतने स्वतःबद्दल सगळं साक्षीला सांगितलं आणि साक्षीने अद्वैतला. साक्षी आधीचे काही दिवस सुमितलाही भेटत होती, त्यामुळे सुमितही साक्षीला चांगला कळला होता. रात्रीच्या जेवणाला साक्षी मेधाला भेटली. मेधा म्हणाली, हा घे पेपर, 2 कॉलम कर. एका बाजूला लिही सुमित, एका बाजूला लिही अद्वैत आणि दोन्ही कॉलमचे आणखी 2 कॉलम कर. एका बाजूला लिही पॉझिटिव्ह, एका बाजूला लिही निगेटिव्ह. आतापर्यंत त्या दोघांविषयी जे काही कळले त्याची यात मांडणी कर. साक्षीने सांगितल्याप्रमाणे करायला सुरुवात केली. सुमित सकारात्मक, समजूतदारपणा, जसे आपण आता राहतो तसं राहणीमान ठेवू शकतो. स्वतःची स्पेस देतो. कुठलीही गोष्ट शांतपणे हँडल करतो. हवं ते करायचं स्वातंत्र्य देतो. तडजोड करायला तयार असतो. अद्वैत सकारात्मक, तल्लख, विनोदबुद्धी, दिसायला साजेसा, राग मनात ठेवून राहत नाही. कामात हुशार असल्याने आर्थिक दृष्टीने स्थिर होऊ शकतो. मला आलेल्या रागाला पटकन घालवू शकतो. मस्करी करून सतत प्रेम व्यक्त करत राहतो. सुमित नकारात्मक, कमी बोलतो, विनोदबुद्धी फार नाही, थोडा कामात गुंतणारा, वेळ कमी देऊ शकतो. अद्वैत नकारात्मक, पटकन खूप रागावतो. आर्थिकरित्या तडजोड करावी लागेल. मुळी साक्षीने तो कागद मेधाला दिला.
मेधाने तो वाचला. मेधा म्हणाली, आता यातले कोणते गुण तुला खूपच आवडतात आणि खूप आवश्यक आहेत तू स्वतःला ओळखतेस, त्यावरून आणि कोणते तू अजिबात सहन करू शकत नाहीस याची लिस्ट काढ. तू स्वतःला लहानपणापासून ओळखतेस, तर उगाच तू आतापर्यंत न केलेल्या गोष्टी गृहीत धरू नकोस. स्वतःचा स्वभाव ओळखून लिही. साक्षीने सगळ्या कागदावर नजर फिरवली आणि लहानपणापासून स्वतःला आठवलं. आपण कधी कसे वागतो आणि आपल्याला काय हवंय याचा उहापोह केला आणि लिहायला सुरुवात केली. खूप आवश्यक आहे समजूतदारपणा, कारण आपण थोडे रागिष्ट आहोत. आपण स्वतंत्र वृत्तीचे आहोत, म्हणून तडजोड करणारा साथीदार हवा. राग येणारा नवरा केला तर सततची भांडणं होत राहतील आणि आपल्याला शांतता आवडते. विनोदबुद्धी असणं आणि राग पटकन निघून जाणं जरी खूप छान असलं तरी त्याचं महत्त्व माझ्यासाठी समजूतदारपणा असल्यापेक्षा महत्त्वाचं नाही आहे. कुणीतरी आपलं शांतपणे ऐकून घेणं आणि समजावून अडचणीत मदत करणं आपली सतत तारीफ करण्यापेक्षा माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. दिसणं कितीही आकर्षक असलं तरी आपला मेंदू सांगतोय दिसणं दुय्यम आहे. तिने एकदा पुन्हा नीट कागदाकडे बघितलं, विचार केला आणि उत्तर लिहिलं. सुमित आणि त्यावर बरोबरची खूण केली आणि तो कागद खुश होत मेधाकडे सरकवला. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुझी निवड करून झाली आणि साक्षीशी हात मिळवला. साक्षी लग्नात खुश होती. अद्वैत तिच्या लग्नाला आला नाही. त्याने साक्षीने दिलेली पत्रिका टेबलावर भिरकावून दिली होती आणि समोरून निघून गेला होता. साक्षीला खूप राग आला होता या वागण्याचा. तिने अद्वैतला कोणतीही हिंट दिली नव्हती त्याने असं वागायला, पण तो लग्नाला आला नव्हता तेच बरं होतं. माणसाने जुनं सारं सोडून द्यावं आणि स्वतः केलेल्या निवडीत सुखाने राहावं. सगळ्यांनाच निवड करायची संधी मिळत नसते. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.